नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती आणि फ्रंट एंड झिरो टू हीरो या सीरीजमध्ये. तर मी आज तुम्हाला काही बेसिक टॅग सांगणार आहे. तर आपण डायरेक्ट आपल्या कोडिंगला चालू करूया. तर एक्सक्लेमेशन मार्क एंटर हा झाला आपला बॉयलर प्लेट. त्यामध्ये मी आज आपलं टायटल टाकणार आहे बेसिक टॅग, बेसिक टॅग्स. तर मी बेसिक टॅगची सुरुवात करतो. तर सर्वप्रथम आपण घेऊया पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅग त्यासाठी वापरला जातो आपल्या वेब पेजवरती आपल्याला काही फॉर्मॅट हवा असेल किंवा आपल्याला काही पॅराग्राफ वगैरे ॲड करायचे असतील, तर त्यासाठी आपण पॅराग्राफ टॅग वापरतो. तर पॅराग्राफ टॅग हा पीने डिनोट केला जातो. पॅराग्राफ एंटर. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो लेफ्ट साइडचा आहे, हा आहे ओपनिंग टॅग आणि हा जो राइट साइडचा आहे तो आहे क्लोजिंग टॅग. तर ह्याच्यामध्ये मी घेतो हॅलो, हॅलो वर्ल्ड, माय नेम इज शशिकांत, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, मामा इंडिया. त्याला मी कंट्रोल एस करतो आणि गो लाईव्ह करतो. तर आता आपला हा वेब पेज कसा ओपन होतो ब्राउझरवरती तुम्ही बघू शकता. हा आहे आपला पॅराग्राफ टॅग. थोडं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ते बघू शकता. आपला हा आला हॅलो वर्ल्ड, माय नेम इज शशिकांत, आय एम फ्रॉम महाराष्ट्र. तर त्याचबरोबर आणखीन एक पॅराग्राफ टॅग घेऊ आपण. दुसरा घेऊ पॅराग्राफ. एक बाय डिफॉल्ट पॅराग्राफ टॅग घेण्यासाठी आपल्याला टाईप करायचं फ्लोरेम एंटर. हा झाला आपला बाय डिफॉल्ट. आपल्याला एक व्हीएस कोड आपल्याला बाय डिफॉल्ट एक पॅराग्राफ प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही बघू शकता हा दुसरा पॅराग्राफ पण इथे आलेला आहे. तर आता ऍक्च्युअल हा जो आपला फर्स्ट पॅराग्राफ आहे ह्याच्या समोर का नाही आला, हा डायरेक्ट इथे का आला सेकंड लाईनला, तर हे एक मी तुम्हाला नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा काही इनलाईन एलिमेंट्स आणि ब्लॉक लेवल एलिमेंट्स असतात. त्यामध्ये आपला पॅराग्राफ टॅग हा एक ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. मी तुम्हाला काय आहे ते एक्सप्लेन डिटेलमध्ये कमिंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देतो. तर आता आपण दुसरा टॅग बघणार आहोत आपला बोल्ड टॅग. तर बेसिकली बोल्ड टॅग एखाद्या टेक्स्टला किंवा एखाद्या वर्डला बोल्ड करण्यासाठी म्हणजे ॲज युजुअल सगळ्यापेक्षा थोडा डार्क करण्यासाठी वापरला जातो. बोल्ड टॅग हा आपला बी या लेटरनं डिनोट केला जातो. इथं काय करतो मी वेलकम हा शब्द लिहितो आणि कंट्रोल एस करून आपल्या वेब ब्राउझरवर जातो. तुम्ही बघू शकता वेलकम हा कसा आलेला आहे, डार्क फॉर्म मध्ये आलेला आहे. तर आता आपण याला एखाद्या विशिष्ट वर्डला सुद्धा एखाद्या पॅराग्राफ मध्ये एखादी वर्ड असेल तर मी त्याला आपण घेऊ शकतो. आता आपण पण इथे एक पॅराग्राफ घेऊ. पी एंटर. इथं वेलकम टू फ्रंट एंड झिरो टू हिरो सिरीज. तर या ठिकाणी आपल्याला आता हा फ्रंट एंड त्याला आपण काय करू बोल्ड टॅग मध्ये घेऊ. बी एंटर. कंट्रोल. तर आता आपण वेब पेज वरती बघू. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो वेलकम टू फ्रंट एंड झिरो टू हिरो सिरीज. त्यामध्ये फ्रंट एंड हा एक सेपरेट काय झाला वर्ड झाला. याला आपण काय केलो बोल्ड केलो. तर तुम्ही ऍज युजल असं पूर्ण टोटल सेंटेन्सला पण करू शकता आणि एखाद्या वर्डला पण करू शकता. तर आता आपला नेक्स्ट टॅग आहे इटॅलिक टॅग. तर इटॅलिक टॅग काय करतो, इटॅलिक टॅगचं एखाद्या सेंटेन्स बद्दल किंवा एखाद्या वर्ड बद्दल त्याला विशेष माहिती द्यायची असली किंवा त्याच्यावरती फोकस करायचा असेल तर आपण इटॅलिक टॅग वापरत असतो. हा राईट साईडला थोडा फॉन्टला किंवा वर्डला बेंड करत असतो आणि इटॅलिक टॅग आपण आय न दर्शवत असतो. तर तुम्ही बघू शकता आता मी काय करतो वरचा फॉन्ट ऍज इट इज वरचा पॅराग्राफ ऍज इट इज खाली घेतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. आता इथे फक्त मी बीच्या ठिकाणी आय लावतो. हा झाला ओपनिंग टॅग, हा झाला इटॅलिकचा क्लोजिंग टॅग. कंट्रोल एस आणि आपण वेब ब्राउझर वरती गेलो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फ्रंट एंड हा फ्रंट एंड जो आलाय तो थोडासा कसा आलाय एक साइडला. हा फ्रंट एंड तुम्ही बघू शकता या ठिकाणी फ्रंट एंड कसा आलाय थोडा राईट साइडला बेंड झालेला आहे. त्याला म्हणतो आपण इटॅलिक टॅग. तर आता आपला पुढील टॅग आहे टॅग. अंडरलाईन टॅग काय करतो एखाद्या वर्ड खाली किंवा एखाद्या सेंटेन्स खाली अंडरलाईन करत असतो, एक लाईन आणत असतो. तर अंडरलाईन टॅग आपण यू या टॅगनं डिक्लेअर करत असतो. तर आता आपला सेम एक्झाम्पल वरता घेऊ आपण. त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करून दाखवतो मी तुम्हाला. हा आपला आला. आता फक्त आपल्याला अंडरलाईन कसं नाही न बीच्या ठिकाणी आपण काय केलो यू लावलो. ओपनिंग झाला. हा झाला आपला क्लोजिंग टॅग. कंट्रोल एस. वेब पेज वरती गेलो तुम्ही बघू शकता फ्रंट एंडला कसं आलंय अंडरलाईन आलेला आहे. हे झालं अंडरलाईन टॅग. आता आपला पुढचा टॅग आहे स्ट्रॉंग टॅग. स्ट्रॉंग टॅग हा ऍज युजल म्हणजे सेम वर्ड सारखाच आहे, फक्त स्ट्रॉंग टॅग काय करतो टेक्स्ट बद्दल थोड्या जास्त इन्फॉर्मेशन देत असतो. आणि स्ट्रॉंग टॅग कसं डिक्लेअर करतो आपण तर स्ट्रॉंग लिहून. स्ट्रॉंग लिहून हा झाला स्ट्रॉंग टॅग. तर आता आपण याला लाईव्ह एक्झाम्पल मध्ये स्ट्रॉंग टॅग कसं घेते. तर आता मी काय करतो हा इथला हटवतो, ह्याला आपण हटवतो. काय करू फ्रंट एंड झिरो टू हिरो ह्याला आपण स्ट्रॉंग टॅग मध्ये टाकून देऊ. फ्रंट एंड झिरो टू हिरो आपण काय करू स्ट्रॉंग मध्ये टाकून देऊ. स्ट्रॉंग एंटर. ह्याच्यामध्ये टाकतो कंट्रोल व्ही कंट्रोल एस. आता आलो तुम्ही बघू शकता हा आला आपला आउटपुट. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की फ्रंट एंड झिरो टू हिरो इतकाच काय आला बोल्ड फॉर्म मध्ये. बोल्ड नाही हा आला थोडा स्ट्रॉंग स्ट्रॉंग फॉन्ट मध्ये.
ज्या ठिकाणी आपण स्ट्रॉंग वापरलं तितके वर्ड्स, तिथला टेक्स्ट हा सगळा काय तो थोडा बोल्ड बोल्ड फॉर्ममध्ये हा विशेष तिथली इन्फॉर्मेशन देत असतो. पुढचा टॅग आहे आपला मार्क टॅग. मार्क टॅग कशासाठी वापरतो तर एखाद्या सेंटेन्सला आपण एखाद्या टेक्स्टला किंवा एखाद्या वर्डला हायलाइट करण्यासाठी वापरतो. मार्क टॅग कसं लिहितात तर हा आपला मार्क टॅग लिहायची पद्धत आहे. मार्क म्हणून लिहायचं. तर आता आपण काय करू वरील सेंटेन्स सेम सेंटेन्स घेऊ. त्या ठिकाणी आपण ॲज इट इज घेऊ आपण. त्यामध्ये काय करू आपण स्ट्रॉंगच्या ठिकाणी फक्त मार्क टाकू. तर तुम्ही बघू शकता की तितकाच जो पार्ट आहे, जितका आपण मार्क या टॅगमध्ये लिहिलेला आहे, तितकाच आपला जो टेक्स्ट आहे तो सेट होऊन येतो. तुम्ही बघू शकता हा झाला मार्क टॅग. काय झाला जिथे आपण मार्क टॅग लावलंय किंवा जिथे आपण मार्क टॅग अप्लाय केलाय तितकाच जो टेक्स्ट फॉर्मॅट आहे तो पूर्ण आपल्याला हायलाइट होऊन आलेला आहे. तर आता आपला पुढील नेक्स्ट आहे टॅग. डेल टॅग काय करतो? इट इज यूज्ड टू स्ट्राइक द टेक्स्ट. म्हणजे काय करतो हा डेल टॅग डिलीट होत नाही. फक्त त्याच्या वर्ड वरती एक लाईन येत असतो. जितक्या पार्टला आपण अप्लाय करणार आहे त्या पार्ट वरती एक लाईन येत असतो. तर डेल टॅग कसा वापरतात DEL असा आपण डेल टॅग यूज करत असतो. तर तुम्ही बघू शकता कंट्रोल V. तर मी तुम्हाला दाखवतो. आता आपण काय करू फ्रंट एंड हिरो टू हिरो वरच अप्लाय करत जाऊ. आपण इथं वापरू डेल टॅग वापरू. हा ओपनिंग झाला. आता हा आपण क्लोजिंग टॅग कंट्रोल S. वेब ब्राउझर तुम्ही बघू शकता हा झाला टॅग. तर मित्रांनो इथं काय झालं जितक्या आपण टेक्स्टवरती डेल टॅग वापरलाय तितक्या टेक्स्टवरती काय आला एक लाईन आला. तर मित्रांनो आता आपला पुढचा टॅग आहे स्मॉल टॅग. स्मॉल टॅग काय करतो एखाद्या वर्डचं किंवा टेक्स्टचं ज्या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहे त्या ठिकाणी त्या टेक्स्टचा किंवा वर्डचा काय करतो साईज थोडासा रिड्यूस करत असतो. तर स्मॉल टॅग कसे लिहितात असतात स्मॉल. हा एक बघू शकता आता आपला वरील सेंटेन्स सेम ॲज इट इज घेऊ. त्यामध्ये काय करू या ठिकाणी स्ट्रॉंगच्या ठिकाणी स्मॉल अप्लाय करू. स्मॉल. हा आता क्लोजिंग टॅग आपला स्मॉल. कंट्रोल S. ब्राउझरवरती जाऊ. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो झूम करतो वाटलंच तर. या ठिकाणी बघू शकता तुम्ही वेलकम टू फ्रंट एंड हिरो टू हिरो सिरीज. यामध्ये काय झालं थोडं बघा इथला फ्रंट एंड बघा वरील फ्रंट एंड बघा हा काय झाला याची साईज डिक्रीज झाली थोडीशी साईज रिड्यूस झाली. तर मित्रांनो आता आपला पुढचा टॅग आहे सुपर टॅग. सुपर टॅग सहसा मॅथमॅटिक्स मध्ये वगैरे यूज केला जातो. तर आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये खूप सारे आपल्याकडे असते जसे की आता मी एक्झाम्पल देतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा तर आहे. हा आपण जनरली असं लिहितो. पण आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये कसं असतो हा इथं वरती असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर त्यासाठी काही आपल्या सुपर टॅगचा यूज होतो. तर सुपर टॅग कसे लिहितात SUP न. हा झाला आपला सुपर टॅग. तर मी तुम्हाला एक करून दाखवतो इथं. तर बघा ए स्पेस सुपर त्याच्यामध्ये दोन लिहायचे ए स्क्वेअर प्लस आता काय आपलं बी ला पण सुपर टॅग अप्लाय करू आपण. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता कंट्रोल S. इकडे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता काय झालं एच्या डोक्यावरती 2 आला बीच्या डोक्यावरती 2 आला. पण आपल्या मित्रांनो आपल्याला काही केमिस्ट्रीमध्ये वगैरे फॉर्म्युला आहेत जसे की H2O. तर आता हा 2 वरी आला. आपला H2 कुठे असतो ऍक्च्युअल खाली असतो. त्यासाठी आपण काय वापरतो सबस्क्रिप्ट म्हणून वापरत असतो. तर आपला पुढचा टॅग कुठला आहे आता सबस्क्रिप्ट. सब कोण आपण एंटर केलो की काय होतो सबस्क्रिप्ट येत जातो. तर आता तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देतो मी. पॅराग्राफ टॅब घेतलो H. त्याला आता आपण काय करू सबस्क्रिप्ट मध्ये H2 आणि पुढे काय लिहू O लिहू. तर कंट्रोल S. वेब ब्राउझरवरती जाऊ. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी H2 कुठे आला खालती आला Hच्या खालती आला. हा झाला आपला सबस्क्रिप्ट. धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. जर तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक